नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. संस्कृतसाठी पाहूया प्रॅक्टिकल एक्झाम्स कशी राहणार आहे याबद्दल आपण युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये दिलेलं सर्व काही रीड करून घेऊया. प्रॅक्टिकल एक्झाम तुमची 100 मार्काची असणार आहे. जसे की तुमची थेरी 100 मार्काचा पेपर 1, 100 मार्काचा पेपर 2 आणि ते आहे प्रॅक्टिकल 100 मार्क. असं 300 मार्क्ससाठी संस्कृत सब्जेक्ट असतो तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला पास होण्यासाठी 150 मार्क पाडावे लागतात. ठीक आहे. तुमचा आता थिअरी झाला असेल पेपर 1 पेपर 2, आता प्रॅक्टिकलची बारी आलेली असेल. भरपूर जणांचा उद्या परवा किंवा कोणत्या एका दिवशी तुमचं प्रॅक्टिकल असू शकतं. त्यासाठी आपण सर्व डिस्ट्रीब्युशन पाहून घेऊ. त्यामध्ये तुम्हाला वायवा 75 मार्कला असेल, इलेक्टिव्ह 10 मार्कला असेल आणि इंटरनल असेसमेंट म्हणजे तुमचे फर्स्ट टर्म सेकंड टर्म आणि जे काही पिरियडिक असेसमेंट झाले आहेत त्याचं ॲव्हरेज तुम्हाला या 15 मार्कमध्ये मिळालं असतं. आणि तुमचे जे इलेक्टिव्ह असते, तुमचे एन्सिझम जे तुम्ही इलेक्टिव्ह दिलेले असतील त्यासाठी 10 मार्क, असे 100 मार्कचं प्रॅक्टिकल आहे. मोस्ट ऑफ द मार्क तुम्हाला इथे वायवाला आहेत. संस्कृतची इझी असते वायवा बाकीच्या कंपॅरिझनमध्ये, कारण तुम्हाला प्रॅक्टिकल वगैरे करायची गरज नाही आहे. बघा आता 75 मार्कमध्ये काय काय येतं. पहिलं तर रीडिंग 10 मार्कसाठी तुम्हाला संस्कृत वाचायला लावतात, की तुम्हाला संस्कृत खरंच वाचता येतं की नाही हे वाचून दाखव म्हणतात. आता प्रत्येक कॉलेजमध्ये हेच असंच होईल असं सांगता येईल का? नाही, कारण टीचर टू टीचर व्हॅरी करतं. परंतु जो युनिव्हर्सिटीचा फॉर्मॅट आहे त्यानुसार असेच त्यांना मार्क द्यावे लागतात. त्यामुळे पहिले 10 मार्क तुम्हाला रीडिंगवरती भेटतील. दुसरे 10 तुम्हाला कोणते शब्दपाठ आहेत, कारक येतं का नाही यावरती तुम्हाला दुसरे 10 मार्क असतील. त्यानंतर संधी आणि पदच्छेद आणि धातुरूपांतर तुम्हाला एखादा श्लोक देतील, याच्यातली संधी काढ बाजूला, संधी सांग, पदच्छेद कर आणि धातू सांग, यासाठी तुम्हाला 10 मार्क असतील. वरचे झाले 30 मार्क. त्यानंतर एखादा श्लोक किंवा एखादा समास देतील तुम्हाला, तो सॉल्व कर म्हणतील, त्यासाठी 5 मार्क. त्याच्यानंतर परिभाषा आणि निरुक्ती कोणतीही एक सांग म्हणतील, त्यासाठी 5 मार्क. त्याच्यानंतर एक श्लोक देतील, त्याचा अन्वय लिहून दाखव किंवा सांग, असं 10 मार्क. आणि कन्स्ट्रक्टिव्ह सेंटेन्स आणि कन्व्हर्सेशन म्हणजे तुम्हाला काहीतरी स्वतःविषयी थोडेसे 4-5 वाक्य बोल, किंवा तुझ्या कॉलेज याचे कोणताही एक टॉपिक देतील त्याच्यावर्षी तुम्हाला 5 वाक्य बोल असं सांगतील, त्यासाठी तुम्हाला 10 मार्क दिलेले आहेत. आणि त्यानंतर शेवटचे 10 मार्क तुम्हाला कंपायलेशनसाठी दिलेले आहे, जे की तुम्ही रेकॉर्ड बुक वगैरे लिहिलेलं असेल. ठीक आहे. आणि तुम्हाला कम्युनिकेशन स्किलसाठी 5 मार्क आहेत. असे तुम्हाला वायवाला 75 मार्क आहेत. आणि त्यानंतर इंटरनल असेसमेंट सांगितले 15, इलेक्टिव्ह 10, असं तुम्हाला 100 मार्कचं इथे वेटेज या प्रॅक्टिकल एक्झाम्सला आहे. संस्कृतचं कंपॅरेटिव्हली इझी असतं बाकीच्या, जसं की क्रियाला स्पॉटिंग वगैरे असते, परंतु संस्कृतला तसं काही नाही. तुम्हाला वायवाच 70 मार्कची असते. ठीक आहे. सर्वांनी एकदा सिलेबस कॉपीमधून पाहून घ्या. थँक्यू व्हेरी मच.